यापुढे मी त्याचं नाव मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णी असं लिहू का, किंवा संभाजी बापाचं नाव माहित नाही भिडे असं मी घेतलं चालेल का माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे? बाळ ते रडतंय, त्यांना खूप दया आली आणि हे ते घरी येऊन गेले. आणि मग त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, शिक्षण दिलं, सगळं झालं. आणि ते गुरुजी आता तुमच्यासाठी गुरुजी झाले. काय काहीतरी बोलता म्हणे, तुम्ही इतक्या गांधीजींबद्दल बोललात, मी काय बोललो? भाजपने असं सुरू केलं होतं की आम्ही घर घर सावरकर मोहीम सुरू करणार. त्यावेळी मी फेसबुकवर पोस्ट टाकली की तुम्ही नका करू, मीच करतो. मीच घर घर सावरकर मोहीम चालवतो, मीच 7-8 बुकलेट काढतो, छोट्या आणि वाटू. त्याच्या येरवडा जेलमधून ते 24 साली सुटले, तर येरवडा जेल पासून फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं जे ती खोलीत राहत होते तिथपर्यंत ती यात्रा निघणार आणि सावरकर मुक्ती देईल. तर माझ्या मनात आलं आपण मुक्तीचे मार्ग याच्यावरती एक प्रदर्शन करायचं का. हे जे 80,000 कैदी तिथं झाले, या 80,000 कैद्यांपैकी 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. 2 बंधू, सावरकर बंधू आणि 1 बारिन घोष, या 3च जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. माझं अगदी भाऊ असल्यासारखं चंद्रकांत च्या या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनवर राजन सर, प्रशांत कोठडियाजी आणि चंद्रकांत जटालेजी आणि इथं उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ आणि मित्रमंडळी, पहिले तर मला चंद्रकांतला हे सांगावं असं वाटेल की आम्ही काही दिवसापूर्वी इंडी जर्नलनी एक कार्यक्रम घेतला होता आणि अल्गोरिदम वरून त्याच्यावरती चर्चा होती. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की आता आपण पोस्ट टाकत असतो पुस्तकाबद्दलच्या या सगळ्या, आणि त्या सप्रेस होतात त्या अल्गोरिदममध्ये. तर त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की संघाच्या बिंडोक निर्बुद्धांच्या IQ-वरती विश्वास ठेवा. आणि कारण माझ्या पुस्तकाच्या ज्यावेळेला मी एक मुद्दाम पोस्ट टाकली होती की माझे पुस्तक आलं आणि 5 दिवसानंतर मी पोस्ट टाकली की माझे फेसबुकवर 5,000 मित्र, 5,000 फॉलोअर्स आणि ट्विटरवरती 19,000 फॉलोअर आहेत. हे खरंच आहे का? कारण पुस्तक येऊन 5 दिवस झालेत असं. तर त्याच्यावरती पुण्यामध्ये एक आहे लो IQ बुलडोझर, शेफाली वैद्य नावाची, तिने त्याच्यावरती लगेच कॉमेंट करायला सुरुवात केली की फुटपाथवर बसून वीक, 10 रुपयात रद्दी म्हणून वीक. आणि हे तिने कॉमेंट करायला सुरुवात केली आणि 6 तासामध्ये पहिली आवृत्ती संपली. तर आणि मग मी दुसरे टाकले की तुझ्या निर्बुद्धपणावर माझा ठाम विश्वास होता, त्यामुळे अशीच राहा. तर त्यांचा अल्गोरिदम ट्रिगर करायचा आणि तो याही पुस्तकाच्या बाबतीमध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. आपण एक मगाशी म्हणत होतो, म्हणजे सुरुवातीलाही हा विषय झाला की आपण शक्यतो समविचारी लोकांमध्येच बोलत असतो, लाईक माइंडेड लोकांमध्येच बोलत असतो. आणि हे माहिती होतं की शेवटी आपला तो एक प्रकारचा इको चेंबर्स तयार होत असतो. आणि म्हणून मी खरं युट्यूबचे ते व्हिडिओ सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की नाशिकमध्ये एक दिवशी आम्ही ती मणिपूरची विरोधामध्ये मणिपूरमध्ये एक मोर्चा काढला. आणि त्यानंतर मला एक दिवशी आमच्या इथे एक डॉक्टर म्हणून संघाचेच, त्यांचा मला फोन आला. ते मला म्हटले की आम्ही तुमचं व्हिडिओ काही बघितले आणि आम्हाला तुम्हाला बोलवायचं, तर याल का? म्हटलं येईल. तर म्हणे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहोत. म्हटलं आम्ही ओळखतो तुम्हाला. तर मग म्हणे की पण भाषण बिषण नाही, प्रश्नोत्तर करायचे. तर म्हटलं हो. तर म्हणे खरंच. तर म्हटलं अहो तुम्हाला प्रश्न पडतात हे काय कमी आहे? मी 100% येईल म्हटलं. आणि फक्त असं एवढंच आहे म्हटलं की मी कोणाच्या भावना जपण्याच्या भानगडीत पडत नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीने माझी उत्तरं असतील. तर म्हणे ठीक आहे. मग मी गेलो. गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मला असं विचारलं की हे मणिपूर मधल्या याच्याबद्दल वाईट घटना घडली, पण तुम्ही नाशिकमध्ये मोर्चा काढला आणि पुष्कळ 15-20 हजार लोक त्या मोर्चामध्ये आले. ते कोण कुकी, कोण डॉक्टर, महिला होती विशेष.
तिने विचारलंय की कोण कुकी, कोण मैत्री, काय समाज, आपल्याला काही माहित नाही, काय नाही, काय तुम्ही नाशिकला मोर्चा काढला. तर म्हटलं की अहो काय झालं, मी तो व्हिडिओ आला आणि रात्री माझ्या मित्रांनी व्हॉट्सअपवर पाठवला आणि म्हणजे जेवण बिवण झालं होतं, मी झोपायच्या आधी जास्त बघितला आणि मी झोपायचा प्रयत्न करत होतो, तर डोळे मिटले आणि त्या 2 विवस्त्र महिलांच्या जागी मी तुमची कल्पनाच नाही करू शकलो. त्यामुळे हे काय काहीतरी बोलताय, एवढ्या अनोळखी तेवढ्याच तुम्ही माझ्याशी अनोळखी, मला मी आजच भेटतोय म्हटलं. तर मी अनोळखी स्त्रीची पण कल्पना नाही करू शकलो, म्हणून मला असं वाटलं की आपण याच्याबद्दल काहीतरी करायला हवं या बाबतीत. मग ते म्हणे की आता हा तो सगळा व्हिडिओ संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या बरोबर 48 तास आधी लीक झाला. याच्यामध्ये काहीतरी योगायोग नाही म्हणे, हा ह्याच्यात काहीतरी प्लॅनिंग असणार. तर म्हटलं आता 3 दिवसापूर्वी ते ब्रिक्सचं समिट झालं साऊथ आफ्रिकेमध्ये. तर म्हणे हो. म्हटलं मोदी आणि शी जिनपिंग तिथं भेटले, चायनाचे प्रीमियर. तर म्हणे हो. आणि म्हटलं आजच सकाळी चायनाने अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे असं दाखवलं. तर म्हणे हो. म्हटलं काहीतरी प्लॅनिंग असेल याच्यामध्ये, म्हणजे असं थोडीच सहज होईल, काहीतरी योजना याच्या मागे असणार. त्याच्याशिवाय शी जिनपिंग कसं काय अरुणाचल त्यांचा भाग दाखवतो. पण हे काय काहीतरी. म्हटलं एक्झॅक्टली तुमच्या पद्धतीने मी विचार केला. तुम्ही ज्या पद्धतीने विचार केला मणिपूरच्या व्हिडिओ बद्दल की ते 48 तास आधी कसं काय आलं, एक्झॅक्टली तसा विचार मी केला. आणि मला असं वाटलं की हा चीनचा नकाशा म्हणजे अचानक वाढतो, त्याच्या मागे काहीतरी प्लॅनिंग असणार. मग असं बऱ्याच वेळ चाललेलं होतं. आणि मग गांधीजींबद्दल झालं, मग संभाजी भिडेंनी जी कॉमेंट केली महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वगैरे, तर तो विषय झाला. तर म्हणे तुम्ही सगळेजण एवढं व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलता, तर मग संभाजी भिडेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का. म्हटलं आहे 100%. मग तुम्ही एवढी टीका का करता म्हणे. म्हटलं मग मला आहे की नाही. संभाजी भिडेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्याच्यावर टीका करायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही मला. म्हटलं तर म्हणे हो. म्हटलं आता दुसरा पार्ट, मोहनदास करमचंद गांधी या नावातलं करमचंद गांधी मला माहिती आहे, पण यापुढे मी त्याचं नाव मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णी असं लिहू का, किंवा संभाजी बापाचं नाव माहित नाही भिडे असं मी घेतलं चालेल का माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे. पण हे काय, ही पद्धत आहे का कोणाचा उल्लेख करायची. म्हटलं मग तुम्हाला माहिती आहे का नाव त्याच्या बापाचं. तर म्हणे नाही. म्हटलं त्यालाही माहित नाही. आणि म्हणून मी त्याचं नाव असं घेणार याच्या पुढे. बरं ते माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातही बसतं, त्यात मी काही हे बोलतोय चुकीचं असंही नाही. त्यांनी सांगावं कोण आहे, पण तोही सांगत नाही ना. म्हटलं मग थांबा म्हणे, तुम्ही जरा आमचं ऐका, आम्ही पण अभ्यास केलेला आहे, गांधीजींबद्दलच बोलताय ना. म्हटलं हा बोला. आणि बोलू नका तुम्ही मध्ये, आम्ही बोलतो. म्हटलं बरं. ते 15 मिनिटं खूप काय 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 बोलत होते. मग म्हटलं झालं तुमचं. नाही हो. म्हणजे तुम्हाला गुरुजींची गोष्ट माहिती आहे का. तर म्हणे काय. म्हटलं गुरुजींचे आईवडील दत्तक आईवडील होते. म्हणे काय काहीतरी सांगता. म्हटलं गुरुजीच्या आईवडिलांना म्हणजे वडिलांना गुरुजी लहान बाळ असताना टोपली संडासात सापडली आणि अंगावरती विष्ठा वगैरे पडलेली, अतिशय घाण झालेलं ते शरीर, मुलगं लहान बाळ ते रडतंय. यांना खूप दया आली आणि हे ते घरी घेऊन गेले. आणि मग त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, शिक्षण दिलं, सगळं झालं. आणि ते गुरुजी आता तुमच्यासाठी गुरुजी झाले. काय काहीतरी बोलता म्हणे. म्हणजे तुम्ही इतक्या वेळ गांधीजींबद्दल बोललात, मी काय बोललो म्हणजे एकच लक्षात ठेवा, कल्पना शक्तीला आमच्या सुद्धा मर्यादा नाहीये. आणि आमच्या कल्पना शक्तीला मर्यादा नाहीत कारण आम्ही शाखेत कधीच गेलो नाही. त्यामुळे जेवढं घाण तुम्ही बोलाल त्याच्या दुप्पट तुम्हाला कल्पक उत्तर मिळेल त्याच्यावर. आणि आता आजही आपलं जे पुस्तक आहे हे जे सगळं म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांचं वास्तव, तर हे जे स्वयंघोषित झालेले आहेत हे असेच आपल्याला हसून मारावे लागतील. त्याला काही दुसरा पर्याय नाहीये. आणि पण माझा मी तो अनुभव मुद्दाम मी काय सांगितला की फक्त समविचारींमध्ये नाही तर त्याचा असा परिणाम होतो की ते बोलवतात, यानंतर ते नाही बोलवणार याची पण खात्री आहे. पण मलाही त्यांना तो अनुभव द्यायचा होता, मलाही तो घेता आला. तर
असा तो म्हणजे मुळामध्ये हे झाला. दुसरं आमच्याकडं आपल्याला माहिती आहे, म्हणजे काही महिन्यापूर्वी भाजपने असं सुरू केलं होतं की आम्ही घर घर सावरकर मोहीम सुरू करा. त्यावेळी मी फेसबुकवर पोस्ट टाकली की तुम्ही नका करू, मीच करतो. मीच घर घर सावरकर मोहीम चालवतो, मीच 7-8 बुकलेट काढतो छोट्या आणि वाटू त्याच्यावर. आभास आणि वास्तव, आभास आणि वास्तव, आभास आणि वास्तव. आम्ही काल पुण्यामध्ये आलो त्यावेळेला रस्त्याने येताना खूप होर्डिंग दिसले की सावरकर मुक्ती दिन. येरवडा जेलमधून ते 24 साली सुटले, तर येरवडा जेल पासून फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं जे ते खोलीत राहत होते तिथपर्यंत ती यात्रा निघणार आणि सावरकर मुक्ती दिन. तर माझ्या मनात आलं आपण मुक्तीचे मार्ग याच्यावरती एक प्रदर्शन करायचं का, की ही मुक्ती कशी मिळाली. ती 6 व्यक्तिगत मर्सी पिटिशन्स, 3 पत्नींनी दिलेली मर्सी पिटिशन, 3 वहिनींनी दिलेली मर्सी पिटिशन, 3 भावांनी दिलेली मर्सी पिटिशन, आणि मग प्रत्यक्ष मुक्तीच्या अटी शर्ती ज्या मान्य केल्या आणि कसोशीने पाळल्या त्या मुक्तीच्या अटी, याचं चित्र प्रदर्शन तेव्हाच एकाच ठिकाणी जरी ठेवलं आणि त्याची तोपर्यंत खूप प्रसिद्धी करायची की मुक्तीच्या मार्गाचं असं एक प्रदर्शन असणार आहे म्हणून, आणि ते सगळे तिथं डिस्प्लेवरती ठेवायचे. घरघर सावरकरचं ज्या वेळेला एक पोस्ट टाकली आणि नंतर ती मोहीमच बंद पडली घरघर सावरकर, ती केलीच नाही. तर तसं याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. आता खूप विषय म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात की यांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं, म्हणजे अंदमानला मी ज्या वेळेला गेलो, आता म्हणजे काही दिवसापूर्वीच ऍक्च्युली मी 31 डिसेंबर त्यावर्षीच अंदमानमध्ये होतो. सेल्युलर जेलला जवळजवळ 12-16 दिवस तिथं होतो आणि सगळी सेल्युलर जेलची आर्काइव्ह काढलेली होती. आपण कल्पना नाही करू शकत. म्हणजे मुळामध्ये 1871ला 57 नंतर इथले जे युद्धकैदी पहिल्यांदा तिकडे नेले, त्या युद्धकैद्यांच्या मदतीने पहिले तर तिथली ओरिजिनल ट्राईब जी होती ती मारण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रमाणामध्ये ठार मारले गेले तिथले आदिवासी. त्यानंतर ह्या अटलांटा पॉइंट ज्याला म्हणतात पोर्ट ब्लेअरच्या, त्या अटलांटा पॉइंटवरती बांधकाम सुरू केलं आणि ते बांधकाम या कैद्यांच्या मार्फतच करून घ्यायचं. तर ते बांधकाम पूर्ण झालं 1906ला. 1906 ते 1942-43 पर्यंत तिथं जवळजवळ 80,000 कैदी तुरुंगात होते झाले. एका वेळेला 896 कैदी तिथं 896 सेल्स होते आणि 896 कैदी एका वेळी असायचे तिथं. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची, दर आठवड्याला 4 जण आत्महत्या करायचे. हे सेल्युलर जेलचं रेकॉर्ड आहे तिथलं. आणि हे जे 80,000 कैदी तिथं झाले, या 80,000 कैद्यांपैकी 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. 2 बंधू, सावरकर बंधू आणि 1 बारिन घोष, या 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. ते असं ट्विस्ट करायचा प्रयत्न करतात की ते जनरल अॅम्नेस्टीसाठी अर्ज दिले. तर जनरल अॅम्नेस्टी मधली सुद्धा गंमत अशी आहे की जनरल अॅम्नेस्टी मध्ये ज्या वेळेला सचिंद्रनाथ सन्यालला अॅम्नेस्टी मिळाली, त्यावेळेला यांनी तक्रार करणारा एक अर्ज दिला की सचिंद्रनाथ सन्यालवरती इतके भयंकर आरोप आहेत आणि तुम्ही त्याला देताय, आणि मी तर काय केलं होतं, मी तर काहीच नव्हतं केलेलं, आणि मला का बरं तुम्ही अजूनपर्यंत सुटका देत नाहीये. म्हणजे त्याचं सुद्धा रद्द झालं असतं सचिंद्रनाथ सन्यालचं, त्याला मिळालेली अॅम्नेस्टी सुद्धा रद्द झाली असती. अशा प्रकारे यांनी त्या वेळेला तक्रारी केलेल्या आहेत. त्यावेळेला उपोषण ते करत असताना असं झालं की मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे शिक्षणाने, आणि ते जे सगळं त्यांनी वर्णन केलंय त्यांच्या माझी जन्मठेपमध्ये की आम्ही बेड्यांची भाषा काढली आणि एकमेकाला संदेश पाठवायचो आणि मग अचानक सगळेजण संप करायचे, जेलरला कळायचंच नाही यांनी एकमेकाला कसं संदेश दिले. तर मला इंजिनियर म्हणून मला ती खूप अभिनव कल्पना वाटली की ही भाषा मुळात तयार कशी केली. ती ज्यांनी कोणी तयार केली ते काय बऱ्याच सिस्टीम मध्ये राहत नाहीत, सगळे सेलमध्ये आहेत. समजा मी तयार केली तर ती मी उरलेल्या 895 जणांना शिकवली कशी. म्हणून मी त्यावेळेच्या समकालीन क्रांतिकारकांची आत्मचरित्र गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे पेशावर मधून मिळालं, ढाक्यामधून मिळालं. ढाक्याला डमडम पब्लिकेशन नावाचं होतं, ते बंद पडलं 48 साली. नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये त्याची एक कॉपी होती, त्यांनी मला त्याची झेरॉक्स दिली. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं 30 इयर्स इन प्रिझन हे त्यांचं होतं. त्याच्यानंतर उल्हासकार दत्तची आत्मचरित्र होतं.
दुर्दैवाची गोष्ट की काही दिवस आधी उल्हासकर दत्त वारले होते. मी त्यांच्या घरीही गेलो कलकत्त्यात, पण त्यांचं निधन झालं होतं. आता या व्यतिरिक्त सेल्युलर जेलचे रेकॉर्ड्स होतेच. या सगळ्या 6 क्रांतिकारक त्यांच्या सोबत जे होते त्यांच्यापैकी एकानेही या बेड्यांच्या भाषेचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे इतकी अभिनव कल्पना जर का त्या स्वातंत्र्य सैनिकांनी निर्माण केली असती, तो कोणीतरी तर लिहिलं असतं त्याबद्दल. कोणीही नाही. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींनी असं म्हटलं की ज्या ज्या वेळेला, रादर सगळ्यांनीच, सन्यालांनी पण म्हटलं, उल्हासकर दत्तनी, ज्या ज्या वेळेला संप केला जायचा, उपोषण केलं जायचं, त्यावेळेला हे दोन्ही बंधू त्यात भाग घ्यायला नकार द्यायचे आणि आम्हाला मिळणाऱ्या प्रिव्हिलेजेस, आम्हाला मिळणाऱ्या सवलती या बंद होतील, त्या व्हायला नको म्हणून आम्ही यात भाग घेणार नाही, असं ते त्यांना सांगायचं. हे त्यावेळेला एक लक्षात आलं. त्यावेळेला महावीर सिंग नावाचा, म्हणजे तिथं जवळजवळ 9,000 मुस्लिम कैदी होते. त्याच्यानंतर 8,500-9,000 शीख क्रांतिकारक होते. बंगाली अनुशीलन समितीचे क्रांतिकारक जवळजवळ 9,000 होते त्या एकूण कालावधीमध्ये तिथले. यांच्यापैकी एकही जण मर्सी पिटिशन देत नाही. हे ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला महावीर सिंग नावाचा मुलगा 26 दिवस उपोषण करतो. 26व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 6 जवानांना घेऊन जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी तो 1.5 तास झटापट करतो. 1.5 तास झटापट केल्यानंतर महावीर सिंगच्या अंगावर ते 5 जण बसतात आणि डेव्हिड बारी नाकातून नळी घालतो आणि त्याचं उपोषण सोडण्यासाठी त्याच्यात दूध ओततो आणि ते नळी त्याच्या फुफ्फुसात गेलेली असते, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. पण महावीर सिंग क्रांती इथं स्वातंत्र्यवीर म्हटला जात नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. उल्हासकर दत्त सारखा, म्हणजे आज जो साऊंड अँड लाईट शो तिथं चालतो, धादांत खोटा इतिहास त्या साऊंड अँड लाईट शो मध्ये सांगितला जातो. उल्हासकर दत्त 18 वर्षाचा, त्याचा मित्र इंदुभूषण रॉय 19 वर्षाचा, 2 जण यांच्या सेलच्या शेजारच्या सेलमध्ये, आणि इंदुभूषण रॉय त्याचा कुर्ता त्या खिडकीला बांधून आत्महत्या करत असतो. म्हणून शेजारी उल्हासकर दत्त आकांताने ओरडत असतो रात्री की डॉक्टरला बोलवा, याला वाचवा, डॉक्टरला बोलवा, याला वाचवा. त्यावेळेला तो येत नाही रात्रभर, डॉक्टर सकाळी येतो. म्हणून उल्हासकर दत्त संतापाने त्याला शिव्या घालतो. तर उल्हासकर दत्तला खाली नेलं जातं, त्या भिंतीला बांधून त्याच्यावर 48 तास चाबकाचे फटके मारले जातात. त्याच्यात त्याला वेळ लागतं. अटलांटा पॉइंटच्या अपोजिट साईडला हॅडो पॉइंट आहे, तिथं लुनॅटिक असायलम आहे. त्या लुनॅटिक असायलम मध्ये उल्हासकर दत्तला 12 वर्ष ठेवलं जातं, त्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत. तिथून तो सुटतो. उल्हासकर दत्त कलकत्त्याला परत येतो. आई वडील त्याच्यावर उपचार करतात. 8 महिन्यांनी तो पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. तो पुन्हा 6 वर्षासाठी अंदमानला जातो. पण उल्हासकर दत्त 3 वेळेला अंदमानला गेला, पण उल्हासकर दत्त स्वातंत्र्यवीर नाही. आणि एक पूर्ण मॅन्युफॅक्चर केलेली स्टोरी, पूर्णपणे मॅन्युफॅक्चर केलेली स्टोरी ही सांगितली जाते आणि असं म्हटलं जातं की हा स्वातंत्र्यवीर. म्हणजे मी ऍक्च्युली ती ज्या वेळेला पहिल्यांदा स्टोरी लिहिली त्यावेळेला ठरवून एकही माझा एडिटर मागे लागला, पण मी एकही ओळ नॉन पॉलिटिकल पर्सनल लेवलची बिलो द बेल्ट असं काहीही लिहिलं नाही त्या सगळ्या ह्याचा. अन्यथा कॅरेक्टर काय होतं, मला 80 घाटला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनी बोलावलं. त्या विद्यार्थ्यांचा मला फोन आला की आमचं दरवर्षी एक विद्यार्थ्यांचं हे असतं संमेलन आणि तुम्ही याल का, सावरकर विषयावर बोलावलं. 100% येईल. तर म्हणे नाही हे आभाविपचं गड आहे, मोदींचा मतदारसंघ आहे, योगींचं राज्य आहे. म्हटलं असलं तर काय आलं, म्हटलं असेल तरी मी येईन म्हटलं तिथं. आणि मग 80 घाटला तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळं झालं. मग तुम्ही नेहरूंवर टीका नाही करत म्हणे एक विद्यार्थी तिथला. म्हटलं काय करू, तर म्हणे ते त्या एडविनाची सिगरेट पेटवायचे. म्हटलं हा, मग ते ब्रिटिश एटिकेट्सचा भाग होता. आता म्हटलं हा एक भाग झाला, दुसरा सांगू का म्हटलं. तो म्हणे काय, मी त्याला तो कागद दिला वाचायला. म्हटलं हे वाच, एकच ओळ वाच आणि याचं काय ट्रान्सलेशन हे तूच सांग. की ही वॉज जेल्ड फॉर 4 months फॉर अटेम्प्टिंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. म्हटलं हे अत्यंत सभ्य ब्रिटिश लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, पण हे तू मला ट्रान्सलेट करून तूच सांग मोठ्याने. मग त्यांनी सांगितलं त्याचं ट्रान्सलेशन. म्हटलं मग समाजाला धोका सिगरेट पेटवणाऱ्यांचा आहे का यांचा आहे.
खोटी दैवत, फॉल्स गॉड्स ही जी तयार करण्याचा प्रयत्न आहे हा सुरुवातीपासून आहे, कारण ओरिजिनल नाही आहे ना काही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि अनेक गोष्टींचं ग्रास्प नाहीये, आकलनच नाहीये. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने जगाचा कसा विचार केला जाऊ शकतो हे आपल्या त्यांच्या पुस्तकांमधून दिसतं.